मानवनिर्मित निसर्गनिर्मित पदार्थ म्हणजे काय? ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघू निसर्ग निर्मित पदार्थ म्हणजे काय. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे निसर्गाकडून आपल्याला ज्या वस्तू भेटतात त्यामध्ये कोणत्या कोणत्या, इथे एक डायग्राम दिसते बघा. सन सन म्हणजे सनलाईट भेटते, जंगल, जंगलातून फॉरेस्ट मधून काय काय भेटतं, सगळे वनस्पती, फळ, फुलं, हे सगळं आपल्याला काही नैसर्गिकरित्या मिळतं. हे तर मानव निर्मित करत नाही ना. म्हणजे दगड झालं, मिनरल झाले, सगळे प्राणी ते झाले, हवा झाली, ऑइल, वॉटर, सॉइल. तर आपण दैनंदिन व्यवहारात अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. तर मी आत्ताच सांगितलं कोणकोणत्या, त्यामध्ये काही लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, धातू, रबर अशा अनेक पदार्थांपासून बनवलेले असतात. त्यापैकी लाकूड, खनिजे, खडक, पाणी यांसारखे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, निसर्ग निर्मित पदार्थ असे म्हणतात. समजलं सगळ्यांना. निसर्गाकडून आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी भेटतात फुकटच भेटतात, म्हणजे आपल्याला त्यासाठी काही पे करायला लागत नाही. हवेसाठी आपण पे करतो का? नाही. झाडांची हवा, जो ऑक्सिजन आपल्याला भेटतो त्यासाठी पे करतो का? नाही. सनलाईट साठी नाही, पाण्यासाठी नाही. तर ते काय झाले, निसर्ग निर्मित पदार्थ झाले. नेक्स्ट, मानवनिर्मित पदार्थ. आता मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय? निसर्ग जो नैसर्गिक जो पदार्थ आहे त्यावरच प्रयोगशाळेत संशोधन करून त्यापासून नवीन काहीतरी बनवले. म्हणजे आता लाकूड आहे, लाकडापासून काही एखादी खेळणी बनवली, एखादं फर्निचर वगैरे, त्यावर काय झालं, मानवाने त्यावर संशोधन केले, तर त्यानुसार ती वस्तू कोणती झाली, मग निसर्ग मानव निर्मित पदार्थ झाला तो. म्हणजेच काय, मानवाने नैसर्गिक पदार्थावर प्रयोगशाळेत संशोधन केले. या संशोधनाचा उपयोग कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थाचे उत्पादन करण्यात आले. अशा प्रकारे करण्यात आलेल्या पदार्थांना मानव पदार्थ म्हणतात. समजलं ना? म्हणजे काय, निसर्ग, लाकूड भेटले, लाकडापासून नवीन वस्तू तयार करणे कारखान्यांमध्ये, तर ते काय झालं, मानव निर्मित झालं ना ते. आधी झाड काय होतं, झाडाचं लाकूड नैसर्गिक निसर्ग निर्मित होतं ते. नंतर त्या लाकडावर प्रयोग म्हणलं काही काम वगैरे करून ते काय झालं, मानव निर्मित झालं. आता हा बेंच आहे, बेंच आधी काय होतं, एक लाकूड होतं, हे लाकडाला याच्यावर काम बिम करून खान मध्ये यायला काहीतरी एक बेंच झाली. आता हे काय झालं, मानव निर्मित झालं. तर त्याची काय काय उदाहरण आहे, काच, प्लास्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकॉल इत्यादी. तर त्यातलं पहिलं आपण बघू प्लास्टिक. आता प्लास्टिक तर सगळेच बघतात. आपण म्हणतो प्लास्टिक प्लास्टिक बॅन केलं. तर प्लास्टिक म्हणजे काय, अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय व विकारांपासून बनलेले मानव निर्मित पदार्थ म्हणजे काय,